तिसरा हातरा बसतो जय बजरंग भिनार या संघाला. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कसवल्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हवेच्या विरुद्ध हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर भरपूर कमी धावा आपण या जेव्हा गोलंदाजी लोढा एंडकडून होत होती तेव्हा कमी धावसंख्या पाहायला मिळाली होती. यावेळी हवेच्या विरुद्ध फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता तो फलंदाज आपण पाहतोय आयुष हरड याने आणि त्या प्रयत्नात तो बाद होऊन पॅडमध्ये परतताना हवेचा वेग जर आपण पाहिला ज्ञानेश्वर तर पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि क्रिकेटचं एक सूत्र आहे जिथे वारा तिथे मारा. नवीन फलंदाज हेमंत हरड येतोय. यावेळी स्वैर चेंडू पंचांचं वाईटचं शेवट आव्हान तर वाईटच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती 61 धावा. पंचांच्या भूमिकेमध्ये असीम शेख आणि फैयाज शेख हे टेनपिल स्पर्धेमध्ये शारजा इथे पंचगिरी करताना आपल्याला दिसले होते. हे दोन नवीन पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी गुडघ्यावरपासून मारण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे तर 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांची समाप्तीनंतर 61 धावा धावफलकावर नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग भिनार. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळाला जय हनुमान वलप विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस चौधरपाडा या दोन संघामध्ये. चौधरपाडा संघाचा संघनायक येथे आलेला आहे तर जय हनुमान वलप संघाचा संघनायक आपण तोरी द्यायचा आहे. वलप विपक्ष चौधरपाडा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जो सामना आपण पाहतोय पनवेल विभागामधील एक दादा संघ देवांश एलेवन चिंचपाडा तर दुसऱ्या बाजूला भिवंडी तालुक्यामधील एक बल्लाडा संघ जय बजरंग भिनार या दोन संघामध्ये. भिवंडी क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिला ग्रामीण क्रिकेटचा विश्वचषक जो जिंकण्याचा विक्रम आहे तो भिनार संघाचेच नावे आहे जो आवाज भिनार या नावाने खेळत होता आणि RCC फाउंडेशन मैदानावर पहिला चॅम्पियन ट्रॉफीचा करंडक जिंकण्याचा विक्रम या संघाने केला होता. त्याच संघाला सध्या आपण इन ॲक्शनमध्ये पाहतोय. चला चिंचपाडा संघ जास्त वेळ घेऊ नका. सुभाष त्यांना टाईमसुद्धा आपण मेन्शन करायचं आहे किती वेळ झाला आहे. 5 खेळायचं आहे भरपूर वेळ जातो आहे या इनिंगमध्ये. पहिली जी PCA चॅम्पियन ट्रॉफी झाली होती त्या ट्रॉफीवर भिनार संघाने नाव कोरलं होतं आणि पहिला असा संघ ज्याने ग्रामीण क्रिकेटचा त्यावेळेचा विश्वचषक जिंकला होता. तर ओलिव्हा पुन्हा एकदा आपण सामन्याच्या दिशेने सुभाष येतो गोलंदाजी मार्कवर VIP एंड करून. यावेळी मात्र हेमंत हरट आपण पाहतोय HH हेमंत हरट अँड हाय अँड हॅन्डसम HH फटका. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला भल्या भल्यांचा उतळून गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. पनामा कॅप परिधान करून आलेला आहे आणि पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेताना आपण पाहतोय हेमंत हरट कॉटन वॉर्स ऑफ भिवंडी या नावाने या खेळाडूला ओळखलं जात आहे आणि नेहमीच HH हेमंत हरट हाय अँड हॅन्डसम HH फटके खेळण्यासाठी नक्कीच तालुका क्रिकेटमध्ये ओळखला जातोय. यावेळी मात्र सोडून दिला जातो चेंडू. पंचांकडे आशापूत नजरेने पाहिलं होतं हेमंत हरड याने. चांगली वापसी गोलंदाज सुभाष करताना षटकारावर खर्च केल्यानंतर पुन्हा एकदा सामना करेल फलंदाज हेमंत हरड. यावेळी मात्र सुदैव चेंडू एसटीनं जाऊन धडकला नाही. सुदैवी ठरतोय फलंदाज आणि दुर्दैवी ठरतोय इथे गोलंदाज. चांगली वापसी करताना 2 चेंडूवर आपण पाहतो गोलंदाज सुभाष याला. पहिल्या चेंडू एक उत्तुंग षटकाराने हेमंत हरडने त्याचं स्वागत केलं होतं आणि त्यानंतरचे 2 चेंडू निर्धाव चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पाचवं षटक मार्गस्थ आहे VIP डायसनकडून आलताना सुभाष. यावेळी स्विंग अँड मिस यावेळी दिशा भरकटलेली आहे. पंचांचं वाढचे शेर होतोय. आव्हान तर धावाच्या रूपाने धावसंख्या एका धावेने वाढून झालेली ती धावफलकावर 68 धावा. आणि या इनिंगमधील हा 9वा वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे वाईटच्या रूपाने अव्वांतर 9 धावा आतापर्यंत चिंचपाड या संघाने खर्च केलेले आहेत आणि एक लेग बायच. 10 अतिरिक्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी स्कोर ऑफ द विकेट क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल, मात्र 2 धावा घेण्यापासून फलंदाजांना रोखू शकणार नाही. या 2 धावेने भिनार संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 17 धावा. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अजूनही 120 धावांचा आहे आणि तो गौरव एंटरप्राइजेस भादोड या संघाच्या नावे. तर निच्चंक धावसंख्येचा जो दुर्दैवी विक्रम आहे तो यंगस्टर वाल संघाच्या नावे जो 27 धावांवर ऑल आउट झाला होता. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने आश्चर्यचकित केलं होतं फलंदाजाला. एक बायच्या रूपाने एक अवांतर धावा पूर्ण करतात फलंदाज आणि धावसंख्या आपण पाहतोय ती 71 धावा. अवांतर धावा या इनिंगमध्ये तब्बल 11 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विक्रम पाहायचा झाला तर वेस्ट इंडिज संघाने पाकिस्तान विरुद्ध तब्बल 68 धावा या अवांतर धावा खर्च केल्या होत्या. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताने सुरेख वापसी याही चेंडूवर आपल्याला पाहायला मिळते. षटकारानंतर चांगली वापसी करताना सुभाष गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. षटकार खर्च केल्यानंतर खूपच कमी धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. तर अशा प्रकारे 5 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जे बजरंग भिनार या संघाची नाणेफेक हल्ल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 71 धावा. जय हनुमान वल्लभ संघाचा संघनायक आपण आला असाल तर लगेच टॉससाठी यायचं आहे. जर्मन वळप संघ ऑलरेडी ते आलेला आहे. येस, आपण सुद्धा यायचं आहे लवकरात लवकर. या षटकानंतर नाणेफेक संपन्न होईल लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर. षटकार खर्च केल्यानंतर फक्त आणि फक्त 9 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौतुक करावं लागेल सुभाषाचं, ज्यामध्ये एक धाव लेग बायची होती आणि लेग बायच 22 धाव गोलंदाजाच्या खात्यामध्ये पकडली जात नाही. नक्कीच कौतुक करावं लागेल, कारण आपण जर बघितलं तर या बाजूने जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा जास्तीत जास्त धावा आपल्याला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळत आहेत. मात्र सुभाषच्या गोलंदाजाने अगदी भास होईल अशी गोलंदाजी केली होती. फक्त 9 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या. हरीश केनी येते गोलंदाजी मार्गावर. यावेळी मात्र हरीश केनियाचा स्वागत केलेलं आहे हेमंत याने बिग ब्लॉग नाही षटकाराने. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश जागी निलेश पाटील या हेवन जोडीनी. हरीश केनियाचं स्वागत षटकाराने केलेलं आहे हेमंत हरड याने. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हाय चेंडू जाईल सीमा पार. आणखीन एक षटकार 2 मे 2 ठोक आले. सुकेश जागी निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेश जागी निलेश पाटील या हेवन जोडीनी. आयोजन केला सुकेता निलेश पाटील या येवन जोडीनी. आयोजन केला सुकेता निलेश पाटील या येवन जोडीनी. जेवढा उंच पुरा फलंदाज आहे हेमंत हरड आणि तेवढेच उंच उंच फटके खेळण्यासाठी त्याला ओळखलं जाते. 2 उंच फटके त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 षटकार आणि षटकाराने धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 83. यावेळी आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू जाईल सीमा बाहेर. 3रा षटकार. राजावानी हाय त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट. नारीच त्यांची आहे हो बात आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट त्यांच्याच नावाची आहे हो लाट. नारीच त्यांची आहे हो बात आगरी समाजाची ताकद. कालच्या दिवसाचा विचार केला तर सलग 6 चेंडूमध्ये 6 चौकारांचा विक्रम उडनगर संघाच्या केतन पाटील याने केला होता.
पाहूया हेमंत हरड याने आतापर्यंत सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार पेश केलेले आहेत आणि 6 चेंडूमध्ये 6 षटकार पेश करतोय का. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केलेली आहे ती हेमंत हरड याने आणि धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या वेगाने वाढून झाली ती धावपलकावर 19 धावा. स्लॉगरचं षटक आहे आणि स्लॉगरमध्ये हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीला प्रारंभ केलेला आहे हेमंत हरड या फलंदाजाने. यावेळी मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये आणि आपण पाहू शकता झेल घेण्याचा प्रयत्न तिथे केला गेलेला नाही. सलग 3 चेंडू 3 षटकार मारले त्याबद्दल माजी सरपंच सन्मान्य विनोद हरड यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज झाले खास करून हेमंत हरडसाठी. ते आपण सामना संपल्यानंतर आपण हेमंतला देणार आहोत. 2000 रुपीज फॉर 3 बॅक टू बॅक सिक्सेस. 91 धावा 91 स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू फील केला जातोय. या स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज हेमंत हरड. 91 धावा आपल्याला धावपलकावर पाहायला मिळत आहेत आणि या षटकामधील हा शेवटचा चेंडू अर्थात अंतिम षटकामधील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अरे स्किनी आपण पाहतोय या गोलंदाजी मार्कवर लोढा इन करून वलताना फुलटाच चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. बॅट खांद्याच्या मागे आणि चेंडू मिड विकेटच्या मागे. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. तर जबरदस्त भिनार संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या निर्धारित 6 षटकामध्ये धावपलकावर धावा झळकलेल्या त्या 97 आणि 98 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे देवांस 11 चिंचपाडा या संघासमोर. तर जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. नक्षत्र इंटरप्राइजेस चौदारपाडा आणि जवानमान वलप या 2 संघामध्ये नाणेफेक होणार आहे आणि नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघ आमचे मान्यवर आणि माझे सहकारी समालोचक प्रसाद परब सर तिथे सज्ज होत आहेत. ओ टू प्रसाद परब सर. थँक्यू सुभाष. मी सन्मान्य माजी सरपंच विनोद हरड साहेबांना विनंती करतो की आपण या आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण यायचं आहे. एका बाजूने जयनवान वळप आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला तुम्ही आता संघ म्हणजे नक्षत्र इंटरप्राइजेस चौदरपाडा यांच्यामध्ये फाईट होते. नाणेफेक आणि कॉईनचं महत्त्व तुम्हाला सांगतो. कॉईनला एका बाजूला आपण पाहतोय सन्माननीय कपिलजी पाटील साहेब त्यांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते आणि एका बाजूला जोडी. त्यामुळे A1 जोडी किंवा साहेब असं तुम्हाला कॉल करायचं आहे. विनोद साहेबांच्या शुभ आम्ही नाणेफेक करत आहोत. कॉल कन्फर्म कोण करणार आहे? येस जयनवान A1 जोडी कॉल आणि साहेब म्हणजे टॉस इथे गमावलं आहे. थँक्यू विनोद साहेब, थँक्यू सो मच. टॉस प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट असतो. कॉल त्याने केला पण टॉस तू जिंकला. तुझ्यासाठी किती इम्पॉर्टंट होता हा टॉस? नक्कीच इम्पॉर्टंट आहे. काय दुपारचा सत्र आहे चेसिंगसाठी चांगलं येते. तुझ्यामध्ये धावसंख्या चेस होऊ शकते म्हणजे तुम्ही प्रदीप फिल्डिंग करणार आहात. हो नक्कीच. आता बघितलं आपण पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 90च्या पलीकडे धावा कुठल्या आहेत आणि तुझ्या संघामध्ये असे कुठले खास करून गोलंदाज आहेत ते मात्र धावसंख्येला अंकुश लावतील किंवा कमी धावसंख्या खर्च करतील? प्रतीक आहे, रोशन आहे, अजय आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना तुझा अनुभव कसा आहे किंवा या स्पर्धेमध्ये आपल्याला संधी मिळाली हा तुझा अनुभव कसा आहे? नक्कीच अनुभव म्हणजे इकडे केला आहे म्हणजे खूप चांगलं वाटतं आणि सुकेश दादा यांना धन्यवाद म्हणतो. ओके थँक्यू सो मच. जर्मन वळप संघाचे संघनायक एक्सायटेड होते की टॉस आपण कॉल करू, टॉस जिंकू. तुझ्या दृष्टिकोनातनं एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करून आल्यानंतर टॉस गमावला थोडंसं वाईट वाटतंय, दुःख वाटतंय, पण तुझ्याकडे किती इम्पॉर्टंट टॉस होता? नक्कीच टॉस जिंकणं इम्पॉर्टंट होतं कारण का टॉस जिंकणं आम्ही नक्कीच पहिला सेट्रिशन करणार होतो पण आता टॉस हारल्यानंतर बॅटिंग आले तर ठीक आहे, काही इश्यूज नाही. बघ आपण आता पहिला सामना बघितला, रेग्युलर क्रिकेट सुरू झाले, पहिला सामना बघितला, बिनार संघाने जबरदस्त बॅटिंग केली. स्थानिक संघ आहे पण ॲडव्हान्टेज घेतलं पहिली बॅटिंग करत असताना किंवा नंतरच्या सत्रामध्ये धावसंख्या डिफेंड करायच्या आहेत. मग तुझ्या डोक्यामध्ये पण एक प्लॅन असेल कारण आपण बघतो की टॉस डेफिनेटली आपल्या बाजून लागेल असं काही नाही, कधी पण आपल्या बॅटिंगसुद्धा येऊ शकते. तर तुझ्या डोक्यातले प्लॅन काय आहेत एक्झॅक्टली 6 ओव्हरच्या षटकांमध्ये काय करण्याचा प्रयत्न असतील? नक्कीच पहिला टॉस जिंकला असतं तर नक्कीच सेट्रिशन घेतलं असतं आणि कमीत कमी धावावर कमीत कमी 40 ते 45 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला असता. ठीक आहे, आता बॅटिंग आलं तर नक्कीच 60-70 प्लस रन मारण्याचा प्रयत्न करू.
जयनुमान वळप आज पनवेल विभागातनं आपण बिलॉंग करता आज इथे आपण खेळायला आलात, एवढा लांबचा प्रवास करून आलात आणि एक खूप चांगलं स्वरूप पाहायला मिळते क्रिकेट स्पर्धेचं. आपण बघतोय की जवळजवळ 124 संघ या स्पर्धेमध्ये रेग्युलर क्रिकेटच्या माध्यमातून खेळतात. 30च्या पलीकडे बाईक्स पाहायला मिळतात, कार पाहायला मिळतात आणि पहिल्यांदा असं आपण बघतोय की क्रिकेट स्पर्धेमध्ये पैशाचं स्वरूप नाही आहे, पण मागच्या 3 वर्षात आपण बघतोय की सातत्याने आपल्याला बाईकच पाहायला मिळतात. तर या स्पर्धेमध्ये खेळण्याचं तुझं स्वप्न होतं की नाही, मला ते विचारायचं आहे. नक्कीच आता लगातार 2 वर्ष आम्ही ट्राय करत होते खेळण्यासाठी, पण काय चान्स भेटले नाही. आणि आता धन्यवाद देतो A1 जोडीला का आम्हाला चान्स दिले आणि स्पेशल स्टँड आपले यशपाल माली आणि वैभव भोईर मानकोली का त्याने आम्हाला यावर्षी संधी उपलब्ध करून दिली. ही संकल्पना तुला कशी वाटली? कारण इथे पैशाचं स्वरूप, इथे महत्त्व नाही आहे, पैशाचं स्वरूप नाही आहे, पण जिंकला तर कमीत कमी प्रत्येक खेळाडू एक बाईक घरी घेऊन जाईल आणि बाईकवरनं डायरेक्ट पनवेल गाठावं लागेल. हो नक्कीच, सर्वांचं स्वप्न आहे काही इथे खेळायला भेटलं, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. आम्हाला काहीतरी चान्स भेटले खेळायला आणि नक्कीच जिंकायचं तर 100% आम्ही द्यायचा प्रयत्न करूच. थँक्यू सो मच. अभिनंदन दोन्ही संघ नायकांना, हार्दिक शुभेच्छा. तर नाणेफेक इथे जिंकले. नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाड्या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि पनवेलहून जे आपले पाहुणे इथे आले आहेत म्हणजेच जयनुमान वळप या संघाला इन्व्हाइट केलं आहे की या आपण या 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करा. थोडीशी विश्रांती घेतो आणि पुन्हा एकदा घेऊन जातो कॉमेंट बॉक्समध्ये सुभाष धुमाळ यांच्याकडे. धन्यवाद सर. तर दुसरा सामना आपण यापुढील पाहणार आहोत. जयनुमान वल्लभ विपक्ष नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा या 2 संघामध्ये जो पहिल्या फेरीमधील अर्थात ग्रुप के मधील शेवटचा सामना होणार आहे त्यामध्ये थोडासा चेंज आपल्याला पाहायला मिळते. जय थापेवाला, देवा केवणी आणि मालोडी या 2 संघामधील तो सामना असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे जर आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर. दुसरं सत्र इथे सुरू होते. धावसंख्या 98 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे. हेमंत हराड येतो गोलंदाजी मार्कवर आणि त्याला सामोरं जाईल तो अर्जुनच्या सोबत आहे तो राकेश भोईर. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू उडवला आहे समोर, जिथे कोणी खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, हवेचा अप्रतिम वापर आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. पिळपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गांगवतील मैदान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची 6 षटकं आपण बघतोय ज्ञानेश्वर आणि 6 षटकामध्ये 3 षटकं ही हवेच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रयत्न केला जाणार आहे. कारण 3 षटकं तुम्हाला अशी मिळणार आहे जिथे मात्र लोढाईंकडून तुम्हाला फलंदाजी करायची आहे. पुढचा चेंडू हेमंतचा, चांगला चेंडू, स्लोअर वन, गतीमध्ये परिवर्तन, थोडासा ओव्हरपिच होता. अर्जुन थोडासा नाराज होतो आहे की चांगला चेंडू होता, इथे मात्र जर रेंजमध्ये मिळाला असता तर निश्चित हा चेंडू बाहेर निघून गेला असता. कारण हवासुद्धा तेवढ्याच वेगाने वाहते, तुम्हाला पाहायला मिळते. आपल्या डाव्या बाजूने उजव्या तर हवा येते आणि अशा मुवमेंटला लोढांकडून आपल्या 3 षटकं खेळायचे आहेत आणि खास करून पॉवर प्लेमध्ये त्यातलं 1 षटक आपल्याला खेळायचं आहे. त्यामुळे या 3 षटकात जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न बेत आणि मनसुबा असेल तो चिंचपाडा संघाचा. धावसंख्या 4. क्रॉस बॅटेड शॉट, टायमिंग होत नाही आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक हाईट स्क्वेअर लिहिलेला चेंडू कव्हर करतोपर्यंत मिळते ती 1 धाव. अर्जुनने स्ट्राईक रोटेट केले ते फलंदाज राकेश भोईरकडे. धावसंख्या संघाची धावफलकावर 5. दरम्यान A1 जोडीचे शिलेदार निलेश पाटील साहेबांचे आगमन झालेले आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. सुकेश डाके साहेब अगोदरच आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आणि सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल, शॉट ऑफ लेन कट केला आहे गॅपमध्ये. गुड शॉट, अप्रतिम टेक्निकल शॉट आणि चेंडू गलीमधून फरार, सीमारेषे बाहेर. चौकार. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, आजकार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान, The great MP ठाणे जिल्हा, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, आजकार कपिल पाटीलच्या शक्ती, ठाणे जिल्ह्याची शान. बघितलं की फ्लाइंग स्लिपमध्ये खेळाडू उभा आहे. अशा मुवमेंटला सेकंड स्लिप आणि गलीमधून चेंडूला काढलंय. हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक जज करतो मिडॉनला. रेड कॅप मधला खेळाडू आणि चेंडूच्या खाली येत असताना अप्रतिम जजमेंट, फलंदाज बाद. एंट्री भारी त्यांना बघाया जमती लोक सारी अशी थट्टात होते. एंट्री भारी आहे जनतेचा तो रखवाला, सारा महाराष्ट्र म्हणतोय त्यांना. कित्येक होतील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील, होऊन जातील पण एकच आमचा साहेब कपिल पाटील.
ऑन साईडला स्लॉक स्वीप करायचा प्रयत्न, पण चेंडू बॅटचा जो स्टिकर असतो त्या ठिकाणी चेंडू ब्रश झाला आणि त्यामुळे मिडॉनला कुठलीही ते मात्र जास्त मशक्कत किंवा जास्त परिश्रम करावे लागले नाही. सहज त्याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय आणि पहिलाच धक्का लागतोय तो देवांश 11 चिंचपाडा. तर बिनार गावचे माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विनोदजी हरट साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. द विकेट शॉट ऑफ लेंथ आहे. ऑन साईडला दिशा दिली, चेंडू टावले खूप वेगाने फाईन लेगला, चेंडू थांबणार नाही कारण आउटफील्ड फास्ट आहे त्या ठिकाणी. सीमारेषेबाहेर 4 धावा. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंकुर गावाची. सुकेसाठी निलेश पाटील शान वाढवली अंकुर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा. एका षटकात धावसंख्या 13 धावा, 1 गडी बाद. 2 आपण चौकार बघितले मैदानावर या इनिंगमध्ये. 3 चौकार, पण 2 चौकार आपण बघितले फलंदाज अर्जुनच्या बॅटमधून, जो या संघाचा संघनायक आहे. आणि मैदानावर आपण बघतोय की चांगला सामना सुरू आहे 2 संघांमध्ये. पहिल्या सत्रात आपण बघितलं की एक हाय व्होल्टेज बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून हरेश केळीचं षटक अक्षरशः धुवाधार पाहायला मिळालं आणि हेमंत हरडने ज्याप्रमाणे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मात्र त्याने सुरुवात जी केली, पहिल्या चेंडूवर षटकारानेच आगाज केला, सुरुवात त्याने केली. फक्त 2 असे फटके, त्यामध्ये 2 त्यांनी डबल घेतले आहेत. बाकी प्रत्येक चेंडूवर षटकार आहे, काही चेंडू डॉटसुद्धा आहेत आणि 34 धावांची एक अफरातून खेळी त्याच्याकडनं पाहायला मिळाली. त्यामध्ये त्याने 5 षटकार ठोकले 11 चेंडूमध्ये आणि आपली खेळी सजवली. आणि त्याच कारणास्तव तुम्ही आता मैदानावर 97 धावसंख्येचं इथे एक भलं मोठं टार्गेट इथे सेट केलं आणि 98 धावा तिथे मध्ये दिल्या आहेत सामना जिंकण्यासाठी त्या देवांश 11 चिंचपाडा संघासमोर. जयेश वखारे, चला वेळ भरपूर घेत आहे, सामना सुरू करा लगेच. स्ट्राईक एंडला ओमकार केणी, नवीन आलेला फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. हवेच्या विरुद्ध फटकेबाजी करायची आहे, पण फटकेबाजी करत असताना प्रत्येक चेंडूवर धाव येणं हे महत्त्वाचं असेल त्या मैदानावर चिंचपाडा संघासाठी. ऑफस्टमच्या बाहेर पाठलाग केला, भन्नाट वेग, वाईड यॉर्कर. चेंडू तर गतिवान आहे, पण त्याला अजून गती का मिळते? कारण डाव्या बाजूने उजव्या बाजूला जी हवा आहे त्याने त्या हवेचा फायदा उचलतोय गोलंदाज या षटकामध्ये, तो म्हणजेच जयेश वखारे. इनसाइड आउट, व्हॉट अ शॉट, काय कनेक्शन आहे, अप्रतिम टायमिंग. चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, पंचांचा इशारा, चौकार. महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा. कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा. वसा समाजकार्याचा, वसा समाज. जबरदस्त, काय बॅकलिफ्ट होती आणि काय व्ही शेपमध्ये. बघा बॅटचा फ्लो जर आपण बघितला, ज्ञानेश्वर एवढा उंच त्याने बॅट नेली होती की शॉट मारल्यानंतर की जवळजवळ त्या ठिकाणी बॅट अशी सरळ उभी राहिली होती. वॉट एक्झिक्युशन फ्रॉम ओमकार केणी. चांगलं कॉन्टेस्ट, 2 अपकमिंग यंगस्टरमध्ये चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळते. एका बाजूला जयेश वखारे, दुसऱ्या बाजूला ओमकार केणी. पहिला चेंडू निर्धाव होता, वाईड यॉर्कर, अत्यंत वेगवान चेंडू. आणि नंतरचा चेंडू जणू काय तो त्या चेंडूची वाटच बघत होता आणि त्याच्यावर अक्षरशः तुटून पडला ओमकार. ऑन स्ट्राईक, धावसंख्या धावफलकावर 17. आता मात्र क्षेत्रशक्ती ते आहे. अपील, स्ट्रॉंग अपील, पंचांचा इशारा, LBW आणि फलंदाज बाद. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. थँक्यू. ओमकार केणी डबल माइंडेड झाला, फटका एक्झॅक्टली खेळायचा कुठे शफल झाला होता, बघितलं की मिडल स्टिकला चेंडू येत आहे आणि पाय हलवण्याची संधीच मिळाली नाही. एकदम टो क्रशर चेंडू हाताला या षटकामध्ये, ते म्हणजे जयेश वखारे. बघा तुम्ही ॲक्शनमध्ये बघू शकता की ते मात्र पाय हलवण्याची संधीच मिळाली नाही. फटका त्याला म्हणजे नंतर खेळायचा होता, पण तो त्याच्यापासून स्वतःहून खूप दूर झाला होता. थोडासा स्लोरवन चेंडू आणि ते मात्र फसवून गेला तो मैदानावर ओमकार केणीला. दुसरं यश मिळतं आहे या संघाला. दुसरा फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच ओमकार केणीच्या स्वरूपामध्ये. नवलेला फलंदाज 4थ्या क्रमांकावर विजय भोईर येतोय बॅटिंग करण्यासाठी. आणि बघायचं आहे संघनाकाला आता मात्र कोण व्यवस्थित साथ देणार. संघाची धावसंख्या 10 फरक 17, 2 गडी बाद. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचा मार्गस्थ आहे. जयेश वखारे कट केल्या चेंडूला, कॅप मधून चेंडूला जातोय. चेंडूच्या मागे 2 खेळाडू शर्यत लागले, कोण शर्यत जिंकणार? चेंडू शर्यत जिंकतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. विजयाचा झेंडा
फडकला तरुण सरपंच अंजूर दिवे या गावाला पहिला विजयाचा झेंडा फडकला. क्लासिकल टच पॉईंट रिझनमध्ये गॅपमधून एक्झिक्यूट केला, चौकार वसूल केला आहे विजयने. फुल टॉस आहे, बीमर होता चेंडू, पंचांनी बघा हात उंच केलेत, लगेचच आपला डावा हात उंचवलाय. राईट डिसिजन फ्रॉम अंपायर ओव्हर द वेस्ट. छातीकडे चेंडू होता जवळजवळ. 1+1 त्यामुळे 2 धावा इथे ॲड होतील धावफलकावर. नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट आणि तो खेळण्यासाठी स्वतः संगनायक स्टॅकिंग एंडला अर्जुन. कॅपिटलाइज करावी लागेल ही संधी. ॲक्शन रिप्ले तुम्ही बघू शकता, चेंडू कशाप्रकारे तो फेकला होता. ओव्हर द वेस्ट नाही, तो डायरेक्ट तो चेस्टवर चेंडू आला, छातीवर चेंडू आला. एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न इथे होतोय जयेशकडून. फ्री हिट. हो, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी. कॉड बिहाइंडचं अपील. सरप्राईज झालो आहे मी, कारण फ्री हिट आहे. तुम्ही कॉड बिहाइंडचं अपील कसं करू शकता? जास्त एक्सायटेड झाले असं म्हणायला हरकत नाही आहे. विकेट किपर. डॉट डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. कॅपिटलाइज झाली नाही संधी ही फ्री हिटची. संगनायक स्वतः समोर असताना धावसंख्या काय माहिती 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 आणि 2 गडी ऑलरेडी बाद झालेले आहेत. नेक्स्ट बॉल. चांगला फटका ऑन साईडला गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचणार का प्रश्न होता. प्रयत्न चांगला होता पण चेंडू थांबत नाहीये. चेंडू सीमारेषे बाहेर. चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. दिनेश गुळवी तिथे होता, पण प्रयत्न खूप चांगला दिनेश गुळवीचा. पण स्वतःला स्ट्रेच करताना चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू थांबत नाही आहे. आता मात्र समीकरण उरलं आहे. 4 षटकांचा खेळ शिल्लक, 24 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 71 धावेची गरज आहे. ती मध्ये जेवास 11 चिंचपाडा या संघाला. आपण पाहत आहोत A1 जोडी प्रस्तुत. केंद्रीय राज्यमंत्री चषक. सन्मान्य कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री झाले, त्यांच्या सन्मानार्थ. आणि निश्चितच 5 तारखेला त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे आणि त्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून तुम्हाला क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते. केंद्रीय राज्यमंत्री चषक दरवर्षी याच शेड्यूलमध्ये क्रिकेट स्पर्धा पार पाडली जाते, कारण 5 तारखेला साहेबांचा वाढदिवस होतो. त्या दिवशी या स्पर्धेचा अंतिम दिवससुद्धा असतो आणि साहेबांचा वाढदिवस आणि अंतिम दिवस निश्चित या स्पर्धेचा अत्यंत धूमधडाक्यात तुम्हाला पाहायला मिळतो. गोलंदाजी मार्कवर सेकंड स्पेलमध्ये आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडून हेमंत हरड येतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर पहिला चेंडू फुल लेंथ आहे, ऑन साईडला प्लेस केला. क्षेत्ररक्षक दूरवरनं येतोय, चेंडू कव्हर करणार का. अत्यंत वेगवान फटका डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण. ज्ञानेश्वर, आपण बघितलं की मी मागच्या 2-3 दिवसापासून एक गोष्टीचा उल्लेख करतोय की प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक ऑफिशियल, मग त्यामध्ये आयोजकसुद्धा असू दे, प्रत्येकजण आपापली जबाबदारी पार पाडतात, शिफ्टमध्ये कामं करतात, कारण गरज आहे. आपण जर बघितलं तर सकाळचं सत्र जवळजवळ 9:30 वाजता सुरू होतं, जिथे मात्र 40% क्रिकेट स्वतः तिथे तू येतोस. आणि त्यानंतर आपण बघतो की जेव्हा स्पर्धा संपन्न होते, तो दिवस संपन्न होतो, तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हुक केलाय, उंच गेलाय, लांब सुद्धा गेलाय. वॉट अ शॉट, काय कनेक्शन आहे. डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. षटकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. या 3 षटकानंतर होईल तो ड्रिंक ब्रेक, तर ड्रिंक टॉनिक सुद्धा रेडी राहायचं आहे. धावसंख्या अत्यंत वेगाने पुढे सरकली, ती तब्बल 37 धावा धावफलकावर. एक चौकार, एक षटकार, याची सुरुवात या षटकांना झाली आहे. आणि स्ट्रायकेडला आपण फलंदाज बघतोय तो म्हणजेच विजय पवार, त्याच्या विजय भोईरच्या बॅटमधून ही फटकेबाजी. नेक्स्ट बॉल हेमंत. शॉर्ट ऑफ लेंथ, आता मात्र अप्पर कट. वॉट अ शॉट, काय फटका सजवलाय. डी पॉइंटला 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर. चौकार. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील आहे वन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील
थँक्यू. मला असं वाटतं ज्ञानेश्वर मी 37 नंतर आता चौकारच झाला, त्यामुळे कॅल्क्युलेशन आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. 37 नंतर 4 ॲड केले तर 41च होणार आहेत, 50 होणार नाही आहेत. एक चौकार आल्यानंतर लगेच धावफलक विचारलं आहे. 41 ऑन द बोर्ड, 41 धावा धावफलकावर. ब्राईट बॅटिंग, ब्राईट स्टार्ट या स्टर्कामध्ये, खास करून विजयकडून हेमंतच्या विरुद्ध. हो, अप्रतिम फटका, चांगला फटका ऑनसाईडला प्लेस केला आहे. फटका रोल केला होता फलंदाज विजयने, पण कॉन्फिडन्स खूप चांगला पाहायला मिळतो मला विजय भोईरच्या बॅटिंगमधून. काय बॅटिंग केली, हेमंत हरडसारखा खेळाडू त्याने हल्ला चढवला आहे. मॅग्निफिसंट बॅटिंग. धावसंख्या 42. या षटकात चौकार, षटकार, चौकार, सिंगल, आतापर्यंत धावाले त्या 15. सामन्याला कलाटी देणारं षटक बिफोर द ड्रिंक पाहायला मिळते. हेमंतचा सेकंड स्पेल. स्ट्रायकिंग एंडला स्वतः कॅप्टन अर्जुन याने सुद्धा खोदून काढला. पॅरल स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक जज करतोय, पण चेंडू मात्र थांबत नाही. काय टायमिंग होता फटकेला. चेंडू वाईट स्ट्रॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्हा. वॉट अ बॅटिंग फ्रॉम दिस ओव्हर. बोथ बॅट्समन. खोदून काढायचा प्रयत्न, इनसाइड एज, चेंडू जातो तो स्क्वेअर लेगमध्ये. क्षेत्ररक्षक फाईन लेगचा येऊन चेंडू कव्हर केला तोपर्यंत एकच धाव. पण या षटकामध्ये ज्या धावा हवा होत्या किंवा जे स्वप्न बघितलं होतं या षटकामध्ये आपल्याला फटकेबाजी करायचे, ते मात्र स्वप्न पूर्ण झालं चिंचपाडा संघाचं. आणि त्याचबरोबर धावफलकावर सुद्धा आपण बघतोय अंकित जर मला सांगतात ज्ञानेश्वर मुकादम 49 धावा धावफलकावर. आणि आमची ड्रिंक ट्रॉलीच्या माध्यमातून आपण बघतोय की ज्ञानेश्वर पाटील तुम्हाला पाहायला मिळते, जो मात्र अप्रतिम कामगिरी करतोय. आता मात्र रिक्वायरमेंट आहे ती 49, म्हणजे अर्धा पल्ला, अर्धी षटकं झाली आहेत, अर्धा पल्ला गाठलाय. आता मात्र अर्धी षटकं बाकी आहेत आणि अर्धा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे 18 चेंडूमध्ये 49 धावा आल्या आहेत आणि 18 चेंडूमध्ये आता मात्र 49 धावा करायच्या आहेत. पण ज्याप्रमाणे आपण बघतोय विजय भोईरची बॅटिंग, विजय भोईर खूप चांगला कॉन्फिडंट पाहायला मिळतो त्याच्या बॅटिंगमध्ये. फटकेबाजी चांगली झाली आणि खास करून या जय बजरंग भिनार संघाचा जो स्ट्राईक बॉलर जो होता, जो सगळ्यात महत्त्वाचा या संघाचा हुकमी एका गोलंदाज होता ना, त्या गोलंदाजावर हल्ला चढवला आणि या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या त्या तब्बल 22. 2 षटकं त्यांचा स्पेल पूर्ण केला आहे. 2 षटकात एकही निर्धाव नाही, एकच विकेट आहे आणि तब्बल 35 धावा. हेमंत हरडकडून अशी गोलंदाजी आपण खूप रेअरली बघतो. अशा प्रकारचे चेंडू तो खूप रेअरली हाताळतो किंवा अशा षटकामध्ये खूप कम धावा खूप रेअरली बघतो. पण या षटकात त्याने धावा त्या खर्च केल्यात. तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 49, फक्त 2 गडी बाद. विजय भोईर आल्यानंतर सामन्यामध्ये किंवा मैदानामध्ये एक वेगळी एनर्जी मिळाली आहे आणि त्याच्याबरोबर संगनायकसुद्धा मात्र त्याच्यासोबत मैदानावर हात धुवून घेतोय. चांगली बॅटिंग तो सुद्धा करतोय. त्याचं मैदानात थांबणं गरजेचं आहे आणि विजयसुद्धा तेवढी चांगली फलंदाजी करणं तेवढंच गरजेचं आहे. 18 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. ड्रिंक ब्रेक झाला आहे. मगाशी आपण आयोजनाचा उल्लेख केला, ज्ञानेश्वर शिफ्टचा उल्लेख केला. आपण बघितलं की आमचे DJ ऑपरेटरसुद्धा आपण बघितलं त्यांच्या माध्यमातून राकेश आहे, त्यानंतर राहुल आहे, कुंदन आहे आणि त्याचबरोबर रोशनसुद्धा आहे. या चौघांनी मात्र जबाबदारी आपापली पार पाडली आहे. प्रत्येकजण शिफ्टमध्ये काम करत आहेत. सकाळी येत आहेत, एक शिफ्टमध्ये काम होतं, नंतर अजून एक शिफ्ट काम होत आहेत. असे 4 जण मिळून पूर्णपणे स्पर्धाची जबाबदारी मात्र खांद्यावर घेत आहेत. त्याचबरोबर आपण बघितलं की पंचसुद्धा शिफ्टमध्ये काम करत आहेत. 40+ आपण जर बघितलं तर वेगळे पंच आहेत. रेग्युलर क्रिकेट सुरू होतं. 18 आपण जर बघितलं 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 49 धावांची गरज. पण आपण बघितलं तर पंचांची भूमिका सुद्धा ते तुम्हाला तशीच पाहायला मिळते. कॉमेंटेटर जर आपण बघितलं सुद्धा सकाळ सकाळ आपण बघतो की 40+ वेगळे कॉमेंटेटर आहेत. नंतर मग जेव्हा रेग्युलर क्रिकेट सुरू होतं तेव्हा सुद्धा एक वेगळी शिफ्ट पाहायला मिळते. पण तेवढ्याच महत्त्वाची गोष्ट अजून मला जी मात्र जाणवली मागच्या 2 दिवसामध्ये की आमचे स्पर्धेचे आयोजकसुद्धा शिफ्टमध्ये काम करत आहेत. सकाळी आपण बघितलं की सुकेशदादा उपस्थित असतात सकाळच्या सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्यानंतर बघतो की रात्री उशिरापर्यंत शेड्यूल चालू असतं. मला असं वाटतं कालचा दिवस जवळजवळ 4-4:15 संपला आहे मध्यरात्र आणि त्यानंतर सगळ्यांनी जाऊन थोडीशी झोप घेतली किंवा आराम केला आहे आणि पुन्हा एकदा आलेत मैदानात. चांगला फटका कव्हर्समध्ये, चांगलं एक्झिक्युशन. पहिल्या चेंडूवर अप्रतिम स्वागत केलंय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रिजनच्या बाहेर आणि पंचांचा इशारा चौकार. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. नारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. थँक्यू. चौकार आलाय. चौकाच्या मध्ये धावसंख्या 53 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात. कॅप्टनच्या बॅटमधून हा फटका पाहायला मिळतो. गोलंदाज या षटकामध्ये तुम्ही पाहतात 4थं षटक घेऊन आले तो प्रेम भोईर आणि त्याच्या पहिल्या चेंडूवर त्याचं स्वागत केलं चौकाराने.
निलेश पाटील साहेब, सुकेश डाके साहेबांच्या बरोबर त्यांचे सर्व तुम्ही बघा सहकारी, खास करून सिद्धूला क्रिकेटकडे मंजूर, ज्ञान म्हात्रे, सुकेश, त्यानंतर आपण नुकेशला बघतो, त्यानंतर सचिनला पण बघतो, विनायक दादांना बघतो. खूप चांगली कामगिरी प्रत्येकाने आपली जबाबदारी मात्र पार पाडली या स्पर्धेमध्ये, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. याचं पूर्णपणे क्रेडिट जाते ते सिद्धू क्रिकेटला मंजुरीच्या सर्व ऑफिशियल्सना. चेंडू पाठवून द्यायचा म्हणजे त्याच्या आतमध्ये लवकरात लवकर आमचे व्हॉलेंटियर्स. धावसंख्या 53 धावा धावफलकावर. चांगली बॅटिंग. चिंचपाडा संघाने मात्र सुरुवात थोडीशी सावध केली ज्ञानेश्वर, नंतर मात्र खरं रूप त्यांनी आपलं दाखवलं आहे. आणि हेमंत हरटच्या अगेन्स्ट जी मात्र जी फटकेबाजी पाहायला मिळाली ना, ती अत्यंत वाखण्याजोगी गोष्ट होती. जबरदस्त बॅटिंग केली. प्रत्येकाची जबाबदारी खूप चांगली आहे या स्पर्धेमध्ये. पंचांचा उल्लेख झाला आतापर्यंत. या इनिंगमध्ये आपण बघितलं तर 9 चौकार आणि 2 षटकारांची खेळी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगमध्ये, जेव्हा त्यांना 98 धावसंख्येचा पाठलाग मैदानावर करायचा आहे. टीम वर्क आहे मैदानाच्या, ज्याप्रमाणे जशा टीम इथे काम करत असतात, टीम खेळत असतात, तसं मैदानाच्या बाहेरसुद्धा टीम वर्क आहे. GTCचा सुद्धा उल्लेख करेन, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम टेलिकास्ट सुरू आहे. आणि मागचे 2 दिवस एक नवीन आविष्कारसुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला आहे. खोदून काढलाय, फॉलो टपायचा चेंडू होता, अत्यंत वेगवान चेंडू ऑनसाइडला प्लेस केला, दूरवर नाही, चेंडू ते कव्हर करतोय. फंबल आणि खराब फिल्डिंग, फटका जणू काही चटका लागला, सीमारेषे बाहेर चौकार. डोक्यावरून चेंडू सीमा पार, अंजूर गावात लढाव क्रिकेटचा धुवाचा, क्रिकेटचे महाबली गांगवतील मैदान. तुम्ही बघू शकता, तुम्ही एकाने चेंडू कव्हर करण्याचा प्रयत्न, बॅकअपला जो खेळत होता तो सुद्धा दूर राहिला आणि 2 खेळाडूंच्या मधून हेमंत हरटकडून चूक झाली आहे. आणि हेमंतच्या चुकीमुळे धावसंख्या आपण पाहतो 4ने पुढे सरकली ती फलकावर. 57 धावा. अजून 41 धाव्यांची गरज आहे. एवढा उंच खेळाडू आहे, वाकू शकला नाही. हो, व्हॉट अ शॉट आणि चांगला प्रयत्न, अप्रतिम झेल. फटका चांगला होता, ताकद भरपूर होती, एलिव्हेशन मिळालं नाही आणि मिड ऑफला खेळाडू सेट केला होता त्यासाठी आणि त्याने मात्र झेल टिपलाय. मोठा धक्का लागलाय, संघाचा संगणक तंबूत परतलाय आणि बाद होते फलंदाज तो अर्जुन. सुकेश डाके, निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, खासदार कपिल पाटीलच्या शब्द, ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू. मिड ऑफच्या खेळाडूकडनं ताबडतोब रिॲक्शन बघायला मिळाले. बघा, झेल घेतल्यानंतर त्याने बघा कशा प्रकारे रिॲक्ट केलंय. धावसंख्या 57. कॅप्टन बॅक टू द पवेलियन. अर्जुनची चांगली खेळी. 11 चेंडूत 10 चेंडूत आणि वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. चांगली बॅटिंग करत असताना 28 धावा. चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं आपल्या संघासाठी. कॅप्टन नॉक पाहायला मिळाला. बघायचं आहे बाकीचे फलंदाज त्याच्याला कशाप्रकारे उत्तर देणार किंवा कशाप्रकारे या खेळीला पुढे सरसावत असताना सामन्याला विजया पथकापर्यंत घेऊन जाणार. स्ट्राईकला नवीन आहे तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सतीश पाटील. गोलंदाज प्रेम भोईर. 15 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे. 41 रिक्वायर फ्रॉम द 15. लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक जज करते, मागे जातोय, जजमेंट चुकीचं आणि चेंडू त्याच्या डोक्यावरून फ्लाय होतोय. सीमारेषेवर 4 धावा. सुकेश डाके, निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची, सुकेश डाके, निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची, साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. देवान शिलेवन चिंचपाडा संघाच्या आतापर्यंत इनिंगमध्ये तब्बल 11 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार सुद्धा आपल्याला बघायला मिळालेत. नेक्स्ट बॉल. फुल टॉस आहे, मिस टाइम आणि इथे मात्र फटका इथे मात्र बनवू शकला नाही. भाग पडला फटका खेळण्यासाठी आणि मिड ऑफला क्षेत्ररक्षक सज्जच होता. या षटकात 2 झेल तिथे उडाले, 2 झेल टिपले त्या खेळाडूने आणि फलंदाज बाद. महाराष्ट्रात वाजलाय डंका, खासदार कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा, कपिल पाटील साहेबांचा. साहेबांनी आमच्या घेतलाय वसा समाजकार्याचा, वसा समाजकार्याचा, वसा समाजकार्याचा. खासदार चषकाला बक्षीस ठेवले 25 ऍक्टिवा गाड्यांची. शिंदेश पाटील, सुमित पाटील एंट्री झाली या बागा या दोघांची.
चला भिनार संघ कॉपरेट करा. बॅट्समन आलेले आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर, कारण 4 गडी बाद झालेत मैदानावर. रोहन परदेसी न्यू बॅट्समन. 13 चेंडूचा खेळ शिल्लक, 37 धावांची अजूनही गरज. सामना अजूनही बॅलन्स आहे. ज्याप्रमाणे आपण बघतोय की विजय बोरे अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा खेळतोय, नॉन स्ट्राईक अजून उभा आहे तो. त्याला या षटकात स्ट्राईक मिळाला नाही, पण तो थांबलाय. नेक्स्ट ओव्हरला निश्चित तो प्रयत्न करेल, कारण त्या लोडायनकडून फलंदाजी केली जाईल. त्या दिशेने मात्र हवा भरपूर वेगाने वाहते आहे उजव्या बाजूला. फुल टॉस, नो बॉल कॉल केला आहे स्ट्राईक एंडच्या पंचांनी ओव्हर द वेस्टसाठी. नो +1 अशा 2 धावा इथे ॲड केली होतील धावफलकावर. आणि बॅट फिल्डिंग करणाऱ्या टीमने ताबडतोब रिव्ह्यू कॉल केलेला आहे. त्यांनी चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला, कारण पंचांचं ओरिजिनल डिसिजन मैदानाच्या आतमध्ये सॉफ्ट सिग्नल जो आहे तो नो बॉल आहे, कारण ओव्हर द वेस्ट चेंडू आहे. आणि सुद्धा तेच पाहायला मिळालं. आणि आमचे तिसरे पंच प्रल्हाद पाटील मात्र मैदानाच्या आतमध्ये किंवा आमच्या कंट्रोल रूममध्ये जाऊन इथे कन्फर्म करतील, चेक करतील आणि निश्चित निर्णय देतील. पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये फैयाज आणि त्याचबरोबर अझीम शेख. फैयाज म्हणजे एका काळाचा एक अत्यंत दर्जेदार खेळाडू. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू सक्सेसफुल. बिलो द वेस्ट चेंडू आहे, रिव्ह्यू सक्सेसफुल. त्यामुळे अजून एक रिव्ह्यू निश्चितच घेऊ शकेल. धावसंख्या एकूण अंकित जरी धावफलकर मला सांगतायत ज्ञानेश्वर 62 धावा, 62. तर जयनुमान काटे संघाने सुद्धा रिपोर्ट केलाय. माफ करा, जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे संघाने इथे मात्र रिपोर्ट केलेला आहे. माझ्यासोबत राज आमच्या व्यासपीठामध्ये, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये याचं आगमन झालं. राज पाटील, मनपूर्वक स्वागत आहे या केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. कालसुद्धा मागच्या आल्यापासून 2-3 दिवस आपण जी चर्चा करत होतो ज्ञानेश्वर स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत आपण बघतो जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे आणि त्या काटे संघाचं इथं आगमन झालं आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. या स्पर्धेत तुम्ही पाहू शकाल जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटे जॉयल पिंपळास या संघाशी फाईट करेल. 36 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. 12 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये आलाय तो रोहन परदेसी. पण या क्षणाला मला असं वाटतं की विजय बोर प्रयत्न करेल स्ट्राईक एंडला जाण्याचा, कारण तो एक असा आकारवान फलंदाजाने मात्र कॉन्फिडन्स दाखवले. खास करून त्याने हेमंत हरडला ठोकलेले षटकार हे डोळ्यांचं पारणं फेडणारे होते. हो, अप्रतिम फटका, चांगलं टायमिंग, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. स्टँड अँड डिस्पॅच, डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पंचांचा इशारा, चौकार. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री. खासदार कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री चषक ठेवलाय नावानी. चषक ठेवलाय नावानी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील या एवन जोडीनी. आयोजन केला सुकेश डाके निलेश पाटील. काय फटका होता, जबरदस्त टायमिंग. स्ट्राईक एंडला फलंदाजी करत असताना तुम्ही आता फलंदाज रोहन 12वा चौकार इनिंगमधला काय एक्झिक्युशन केलं आहे डीप कव्हर पॉईंटला. मॅग्निफिसंट शॉट फ्रॉम रोहन. चौकारानंतर धावसंख्या पुढे सरकते. एकूण धावफरक 66, स्टील 32 रिक्वायर. 32 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 11. चला सामना सुरू करा. ऑलरेडी भरपूर उशीर झाला आहे सामन्याला, इनिंगला खास करून. भिनार संघ कॉपरेट करा आणि सामना सुरू करा. नेक्स्ट बॉल जयेश वखारे. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वेगवान चेंडू होता. वाईट डिलिव्हरी, दिशेवर नियंत्रण ठेवू शकला नाहीये. अँड वाईट डिलिव्हरी. एसटीच्या मागून फील्डमध्ये काही चेंजेस आणतात. कुमार गुंड आहे तिथे, स्वतः कॅप्टन. धावसंख्या 67. थोडासा दबाव अजूनही पाहायला मिळते मैदानावर, पण ज्याप्रमाणे फलंदाजी आपण पाहतोय खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक फलंदाज कॉन्फिडेंटली बॅटिंग करतोय. हा पुन्हा चेंडू भरपूर बाहेर, दबाव पाहायला मिळतोय. दिशेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीये. वेग प्रचंड आहे, पण त्या वेगावर स्वार होत असताना दिशेवर नियंत्रण चुकतंय. आणि तुम्ही आता सातत्याने 2 चेंडू वाईट टाकलेत, ते म्हणजे जयेश वखारेने. स्ट्राईक एंडला ज्याप्रमाणे आपण बघितलं की रोहनच्या बॅटवरून चौकार आला, त्यानंतर 2 चेंडू त्याने टाकलेत अवांतर. 30 धावांची गरज, 11 चेंडूचा खेळ शिल्लक. जयेश वखारे
समोर एक्झिक्यूट केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे हेमंत थराड चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. विजय भोईरला मिळते ती स्ट्राईक. दरम्यान सूत्रसंचालक समालोचक संदीप मोरे सरांचं ते आगमन झालेलं आहे आणि त्यांचंही केंद्रीय राज्यमंत्री चषक 2022च्या 8व्या दिवशी हार्दिक स्वागत आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 29 धाव्यांची गरज आहे. 29 रिक्वायर फ्रॉम द 10 डिलिव्हरी. स्ट्रायकिंगला विजय. आता बघायचं इथे मात्र कशा प्रकारे चेंडूची हाताळणी करणार जयेश वखारे, तो विजयच्या समोर. चांगला चेंडू होता. समोर खेळायचा प्रयत्न, सेमी हेलिकॉप्टर शॉट उडवायचा होता तो विजयला. बॅटची हलकीशी आतली कड घेऊन चेंडू मागे निघून गेला तो म्हणजेच यशस्वी कुमार गुणकडे. खूप मोठ्या संख्येने मात्र आता प्रेक्षक उपस्थित होत आहेत. आय थिंक पुढच्या सामन्यासाठी जनवन वळप विरुद्ध नक्षत्र 11 सौदरपाडा संघाचे समर्थक उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक स्वागत केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 9, धाव्यात त्या 29. हे 3 चेंडू सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत मैदानावर देवांशी 11 चिंचपाडा संघासाठी. स्ट्रायकिंगला विजय भोईर. चेंडू ऑफ्टमच्या बाहेर, रिटर्न क्रिजच्या आतमध्ये लँड होऊन निघून गेला वेगाने. विकेट किपर कुमारच्या हातामध्ये अँड डॉट डिलिव्हरी. चेंडू लेफ्ट केला, असं वाटलं की चेंडू त्याला की हा चेंडू ऑफ्टमच्या खूपच बाहेर जाईल, त्याचा अंदाज चुकला आणि कमबॅक केला षटकामध्ये जयेश वखारेने. चांगली गोलंदाजी. पण जोपर्यंत विजय भोईर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच म्हणेन की विजयाच्या आशा अजून त्याने पल्लवीत ठेवल्या आहेत देवांशी 11 चिंचपाडा संघासाठी. हा चेंडू आता मात्र खूप बाहेर आहे. वाईट डिलिव्हरी. दबाव पाहायला मिळतोय. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर इन्व्हाइट करण्याचा प्रयत्न किंवा सातत्याने ऑप्शनच्या बाहेर त्यांना बोलवण्याचा प्रयत्न होतोय, पण विजयने आता बघितलं स्वतः कंट्रोल ठेवला, जाऊ दिलं चेंडूला, कारण भरपूर बाहेर निघून गेला होता. अजून एक वाईट डिलिव्हरी काय होते की एक धाव तर ॲड होते आणि बॅट्समनला अजून एक चेंडू खेळण्यासाठी मिळते, संधी मिळते. तिसरा वाईट या षटकातला. 8-28चं समीकरण. चांगला फटका आहे ऑन साईडला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक प्रयत्न खूप चांगला आहे तिथे चेंडूचा, तिथे कव्हर करत असताना. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण. एफर्ट जबरदस्त होते डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑनला. 7-27. 7 चेंडूंनी 27 धावा. दबाव अजूनही कायम आहे जयेश वखारे. (27 रिक्वायर फ्रॉम द 7. 7 चेंडू 27 धावांची गरज. 7 गेंदों में 27 रनों की आवश्यकता. फुल टॉस उंच गेलाय, बघायचं लांब जाणार का? हो, निश्चितच जाणार. व्हॉट अ शॉट. षटकार. भूमिपुत्रांचा प्रतिनिधी गेला दिल्लीच्या तख्ताला, भल्या भल्यांचा उतळून खेळ गेला दिल्लीच्या तख्ताला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री झाला. कपिल पाटील साहेब दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्री. बघायचं तिसऱ्या पंचांकडे मागणी केली आहे. ओव्हर द वेस्ट बॅट्समन रिव्ह्यू. येस, बॅटिंग रिव्ह्यू आहे, बरोबर आहे. मागणी केली त्याने स्वतःहून, पण चेंडू हा रिव्ह्यू सुद्धा मला असं वाटतं बघायचं आहे. पंच जोपर्यंत काय सिग्नल करतो तोपर्यंत आम्ही काहीच बोलू शकत नाही. त्यांचा सिग्नल तोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण काहीच इथून सूचना देऊ शकत नाही. आम्हाला दिसतंय क्लिअर. येस, फेअर डिलिव्हरी आहे, क्लिअर दिसतंय ते ॲक्शन रिप्लेमध्ये. आणि असे रिव्ह्यू तुम्ही गमावत आहेत. प्रत्येक इनिंगमध्ये प्रत्येक कॅप्टनकडे एकच रिव्ह्यू आहे, पण तुम्हाला एक्झॅक्टली तो कुठे युटिलाइज करायचा आहे हे कॅप्टनवर डिपेंड आहे. मग त्यामुळे तुम्ही ओव्हर द वेस्टसाठी, रनआउटसाठी आणि LBWसाठी तुम्ही युटिलाइज करू शकता, पण प्रत्येक इनिंगमध्ये एकच रिव्ह्यू. जर सक्सेसफुल झाला तरच तुम्हाला तो परत मिळेल. येस, दिमाग डोक्याने खेळावंच लागेल, प्रश्न देत नाही. रोहनने समोरून सिग्नल दिला सुद्धा होता, पण इथे बॅट्समन ओव्हर एक्सायटेड झाला होता की मला इथे हा रिव्ह्यू घ्यायचा आहे विजय. कारण विजय स्वतः नॉनस्ट्राईक एंडला उभा होता. बॅटिंग ज्याने केली त्याला माहिती आहे की हा चेंडू बिलो द वेस्ट आहे, त्याने त्याला घ्यायची गरज नव्हती, पण इथे मात्र विजयने प्रेशर टाकलं, त्यामुळे हा रिव्ह्यू घेतला आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गरज आहे ती 21 धावेंची. बघायचं या 6 चेंडूतल्या 21 धावेंचं संरक्षण कोण करणार. भिनार संघ भरपूर वेळ घेत आहे. प्लीज एकाने निर्णय घ्या, सामना लगेच सुरू करा. मी मागच्या 2 ते 3 दिवसापासून ही गोष्ट सांगून भरपूर मी सांगितल्या गोष्टी, कारण संध्याकाळी जेव्हा होते काळोख पडतो आणि रोजचंच आहे झालं आहे की 3 ते 4 वाजता शेड्यूल समाप्त होत आहे. प्रत्येकाला विश्रांतीची गरज आहे. एक संघ एखादा मॅच खेळतो किंवा 2 मॅच खेळतात, जाऊन आपल्या घरी मस्तपैकी आराम करतात, पण इथे
जे ऑफिशियल जे काम करतात त्यांना सुद्धा आरामाची गरज आहे. त्यामुळे प्लीज जरा रिक्वेस्ट आहे की आपण दिलेल्या वेळेमध्ये आपण सामना पूर्ण करावा. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, 21 धावांची गरज. हो निश्चितच मोठी स्पर्धा आपण खेळत आहात तर डिसिप्लिनने खेळणं गरजेचं आहे. नेक्स्ट बॉल आणि या षटकातलं शेवटचं षटक घेऊन या इनिंगमधलं जितू गुळवी येतोय. बघायचं 21 धावाचं संरक्षण त्याला करायचं. स्टार्किंग याला विजय भोईर. व्हेरी मच कॉन्फिडंट बॅट्समन इन द ग्राउंड विजय. फुल टॉस आहे, ऑनसाइडला प्लेस केलाय, शतशक दूरवर आहे, चेंडूपर्यंत पोहोचू शकत नाही. अप्रतिम फटका, चौकार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोन. इथे दाखवून दिलंय देवांश श्रीराम चिंचपाडा संघाने की मोठ्या धावसंख्येचा सुद्धा पाठलाग आम्ही करू शकतो. चिंचपाडा संघाचं पनवेल विभागात का नावं एकदम इथे मात्र सन्मानाने घेतलं जातं याचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळतंय. विजय भोईर अक्षरशः कडाडलाय मैदानाच्या आतमध्ये आणि जबरदस्त बॅटिंग करतोय, अप्रतिम झुंज देतोय. 5 चेंडू शिल्लक आहेत, 17 धावांची अजूनही गरज आहे. 17 रिक्वायर्ड फ्रॉम द 5 डिलिव्हरी. हो चांगला चेंडू होता, थोडासा फलंदाज शफल झाला, ऑफस्टॉमच्या थोडासा बाहेर आला आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी. अपील झालं पण पंचाने तेच सांगितलं की चेंडू एसटी सोडून जातोय. थोडासा स्लोअर वन चेंडू, थोडंसं मात्र कॉन्सन्ट्रेशन चुकलंय विजयचं. बघायचं आहे अजूनही त्याच्याकडे कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. सामना अजूनही बॅलन्स आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक, 17 धावांची अजूनही गरज. बघायचं आहे सामना कशा प्रकारे कलाटणी मिळणार. अजय गरज यांचं आगमन झालं, मनपूर्वक स्वागत आहे. अजय तुझ्या माझीसाठी तिसरं षटक जे हेमंत हरडने हाताळलं त्या षटकामध्ये विजय भोईरने त्याचा खरपूस समाचार घेतला आणि 22 धावा त्याला ठोकल्या होत्या. तो फलंदाज स्ट्रायकिंग याला बॅटिंग करतोय विजय भोईर. चांगला चेंडू खोदून काढला, अक्षरशः शतशक दूरवर आहे, चेंडूवर येणार. बघायचं आहे चेंडू तिथे कव्हर करतो तोपर्यंत इथे बघायचं आहे 2 धावा इथे होणार का पूर्ण, पण फलंदाज इथे बाद होत आहेत की नाही. पंच तेच म्हणतात की फलंदाजाला स्ट्राईक रोटेट करू शकत. स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये. चेंडू हातामध्ये असेल तर स्ट्राईक रोटेट करू शकत नाही, हा एक नियम आहे भिवंडी क्रिकेटचा. आता मात्र गरज आहे ती 3 चेंडू आणि 16 धाव्यांची. गोलंदाज सज्ज होते या षटकामध्ये. पुन्हा एकदा निर्णायक षटक घेऊन जितू. स्ट्राईक एंडला रोहन. 3 चेंडू आणि 16 धाव्यांची आवश्यकता आहे. 2 षटकार 1 चौकाराची गरज. फुल टॉस आणि बघायचं चेंडू जोपर्यंत कव्हर करतील. हेमंत हरड तिथे येतोय, एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. येस इट्स अंपायर्स रिव्ह्यू. चेंडू चेक केला जाईल. पंचाने स्वतःहून मात्र हा निर्णय घेतलाय, कारण ज्याप्रमाणे फलंदाजाने तो फटका फटकावला क्रीजमध्ये होता, थोडंसं मागे जाऊन त्याला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न मिड विकेटमध्ये. जास्त चेंडू लांब जात नाहीये आणि बघायचं पंच यावर काय निर्णय देणार. इट्स अंपायर्स कॉल. बॅट्समनची पोझिशन काय, चेंडू कुठे कनेक्ट केला आहे, ओव्हर द बेस्ट आहे की नाही, ह्या गोष्टी पंच निश्चित निदर्शनास आणतील. चला फिल्डिंग तुम्ही लावून घ्या, फिल्डिंगसाठी वेळ घेऊ नका, फिल्डिंग लावून घ्या, निर्णय येईल पंचांचा. थोडंसं डीजे ऑपरेटर आवाज द्या. डीजे ऑपरेटर हॅलो हॅलो चेक, हॅलो 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 चेक, हॅलो हॅलो. थँक्यू. तर काही मान्यवर इथे दाखल झालेले आहेत, त्यांचं स्वागत करण्याची विनंती आमच्या A1 जोडीचे A1 शिलेदार उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर श्री सुकेजी डाकी यांना विनंती करतोय आपण मान्यवरांचं स्वागत करावं. श्रीमान परशुरामजी पाटील अंजूरचे सामाजिक कार्यकर्ते आणि नेरळवरून A1 जोडीचे खास पाहुणे मंडळी मित्र परिवार इथे दाखल होत आहेत. रोहनजी भोईर आणि आकाशजी भोईर यांचं सहर्ष स्वागत. थोड्याच वेळात आम्ही हे षटक संपल्यानंतर त्यांचा शुभ सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. बघायचं पंचांचा यावर कारण निर्णय येतोय. प्रल्हाद पाटील तिथे आहेत पंचांच्या भूमिकेत, तिसरे पंच
थोडासा क्लोज डिसिजन आहे, कारण ॲक्शन रिप्ले आपण मगाशी बघितलं तर क्लोज एकदम डिसिजन आहे. एक्झॅक्टली कुठे चेंडू होता, बॅट्समन कुठे होता, पोझिशन त्याची काय होती, ह्या गोष्टी चेक केल्या जातील. कारण निर्णय दोन्ही संघासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पंचांचा हा निर्णय जेटीज या कंट्रोल रूममध्ये या गोष्टी सर्व चेक केल्या जातील. सर्व आमचे ऑफिशियल रेडी आहे, सर्व आमचे कॅमेरामन. पहिले 2 ते 3 दिवस, 3 ते 4 दिवस आपण जर बघितलं तर 7 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली गेली. पण त्यानंतर मात्र अजून ॲडिशनल झालेत, तब्बल 3 कॅमेरा अजून ॲड झाले. त्यामुळे 10 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते कव्हर होत असताना. त्यामध्ये आपण बघतोय की एक रिव्ह्यूसुद्धा ॲड झालेला आहे, तो म्हणजे LBWसाठी. तुम्ही कुठे युटिलाइज करायचं तर कॅप्टनवर डिपेंड आहे. मग तो तुम्हाला LBWसाठी यूज करायचा आहे, ओव्हर द वेस्टसाठी की रनआउटसाठी, या सगळ्या गोष्टी कॅप्टनवर डिपेंड आहे. नो बॉल हा सरप्राईज करणारा निर्णय आहे. इट्स नो बॉल ओव्हर द वेस्ट. गुड डिसिजन. येस, इट्स डिफिकल्ट, व्हेरी डिफिकल्ट फॉर प्रल्हाद पाटील. आणि बघायचं आहे या जीवदानाचा फायदा किंवा या मिळालेल्या संधीचा फायदा कशाप्रकारे उचलणार. पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट, आणि चेंडू आता मात्र शिल्लक राहिलेत मैदानात. मला सांगतात ज्ञानेश्वर 3 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. 3 चेंडू 14 धावा, पण हा चेंडू असेल पुढचा तो फ्री हिट, आणि त्यासाठी विजय बोर स्ट्राईक एंडला. येस, नेक्स्ट बॉल ऑनसाईडला प्लेस केलाय. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगला कोणी खेळाडू जवळपास नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. पॉवर प्लेमध्ये वादत फटकेबाजी खूप चांगली झाली होती, पण इथे वादत ते चेंडू सर्कलच्या बाहेर वेगाने ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर चौकार. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री, ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील फ्री हिटची संधी ते कॅपिटलाइज झाली आहे, आणि काय फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानावर. चांगली बॅटिंग करत असताना विजय भोईर एका म्हणजे जबरदस्त किल्ला लढवला आहे. एक पात्री अभिनय करत असताना चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. बाकीचे फलंदाज चांगली साथ देत आहेत, त्याच्यात त्रिमात्र शंका नाही. अर्जुन स्वतः कॅप्टन चांगली बॅटिंग केली. 28 धावांचं त्याने योगदान दिलं. राकेशने सुद्धा एक चौकार त्याच्या बॅट म्हणून दाखवला. नंतर आपण बघितलं की सतीश सुद्धा एक चौकारच्या बॅट म्हणून दाखवला. तर प्रत्येकाने इम्पॅक्ट टाकला आहे. ओमकार केणे सुद्धा एक आपण चौकार बघितलं आहे. पण आता मात्र समीकरण आलं आहे. विजयच्या समोर चेंडू शिल्लक आहेत ते 2, धावा आहेत त्या 10. 2 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. स्ट्रायकिंग एंडला विजय भोईर. थोडासा दबावाखाली गोलंदाज विवादात जितू गुळवी. 14 चौकार आतापर्यंत या इनिंगमध्ये. ऑनसाईडला प्लेस केलंय. इथे मात्र मिळेल ती फक्त एकच धाव. सामना कलाटणी मिळते या चेंडूवर, आणि सामना पूर्णपणे झुकलाय. तो मैदानावर आपण बघतोय. तो गोलंदाजी करत असताना जय बजरंग भिनार संघाच्या बाजूने. आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. लिगल डिलेव्हरी जर पडली तर हा सुद्धा प्रश्न आहे. जर तरला ॲक्च्युली जास्त महत्त्व नाही क्रिकेटमध्ये, पण क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे. काहीही घडू शकतं कोणत्या क्षणात. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण कुठल्या प्रकारचा भाकीत करू शकत नाही. 1 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 9 धाव्यांची. स्ट्राईक एंडला रोहन. चला जास्त वेळ घेऊ नका, एकानेच कॅप्टन व्हा. म्हणजे गोलंदाजाला किती कॉन्फिडन्स आहे बघा. एक खेळाडू त्यांनी फाईन लेगला लावला आहे, म्हणजे गोलंदाजी स्वतःची कशी होऊ शकते हे त्याला विश्वास होत पडत नाही आहे. चांगला फटका ऑनसाईडला कार्पेट शॉट. इथे मात्र धाव पूर्ण होणार का बघायचं आहे. येस, धाव इथे जवळजवळ पूर्ण होत चालली आहे, आणि इथे मात्र 7 धाव्याने हा सामना इथे जिंकलेला आहे तो भिनार संघाने. जय बजरंग भिनार संघाचं अभिनंदन. पण चांगली फाईट, चांगली झुंज चिंचपाडा संघाने दिली या मैदानावर. मगाशी त्याने मात्र उल्लेख केला माणकुलीच्या दीपेशचा, की त्यांच्या माध्यमातून किंवा यशपालचा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यांच्याच माध्यमातून रेकमेंडेशन झालं त्यांच्या संघाचं, आणि त्यामुळे त्यांनी चांगला खेळ केला. इथे मात्र चांगला परफॉर्म केला, पण संघ शेवटच्या टप्प्यात पराभूत होतो आहे. हरकत नाही आहे, पण जय बजरंग भिनार संघ या पहिल्याच टप्प्यामध्ये पहिल्या सामन्यात ते जिंकतोय. पुढच्या फेरीमध्ये त्यांचा प्रवेश होतो आहे. अभिनंदन या भिनार संघाचं, अभिनंदन.